लैंगिक अत्याचार करणाऱ्यांसाठी आता सुटका नाही। नमस्कार, मी मनीषा, तुम्ही पाहत आहात एम न्यूज। कारण सरकार आता घेत आहे एक कडक आणि निर्णयात्मक पाऊल। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय, लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगणाऱ्या आरोपींना पेरोल देऊच नका। मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर गंभीर चर्चा झाली आणि जे समोर आलं ते धक्कादायक आहे। असं दिसून आलंय की 80 ते 90% आरोपी हे पेरोलवर सुटलेलेच असतात आणि बाहेर येताच ते पुन्हा तोच घृणास्पद गुन्हा करतात। म्हणजेच पेरोल ही सुधारण्याची संधी नसून काहींसाठी ती पुन्हा गुन्हा करण्याची मोकळी परवानगी बनली आहे का, हा प्रश्न आता सरळ सरकार समोर उभा आहे। याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधी आणि न्याय विभागाला स्पष्ट सूचना दिल्या आहेत। अशा गुन्हेगारांना पेरोल न देण्याचा कडक कायदा तयार करा। विशेष म्हणजे याआधी असा नियम न्यायालयानं रद्द केला होता, पण आता तोच नियम नव्या कायदेशीर चौकटीत आणि भक्कम स्वरूपात पुन्हा आणण्याची तयारी सुरू आहे। कारण मुद्दा फक्त कायद्याचा नाही आहे, मुद्दा आहे समाजाच्या सुरक्षिततेचा आणि प्रत्येक मुलगी, प्रत्येक महिलेला मिळणाऱ्या न्यायाचा। प्रश्न आता एकच, गुन्हेगारांच्या हक्कांपेक्षा निरपराधांच्या सुरक्षेला प्राधान्य दिलं जाईल का? सरकारच्या या निर्णयाकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। कारण हा कायदा आला तर अनेक नराधमांसाठी तुरुंगाबाहेरचा रस्ता कायमचाच बंद होऊ शकतो। तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्कीच सांगा।